नमस्कार अमरावती। अमरावतीच्या तपोवन टेकडी परिसरामध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख अखेर DNA अहवालातून पटली आहे। हा मृतदेह 22 वर्षीय काजल जितेंद्र इंगळे हिचाच असल्याचं स्पष्ट झालं असून हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा संशय अधिक बळावलाय। अमरावती शहरातील तपोवन टेकडी परिसरात 2 जून रोजी जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची गूढ अखेर उलगडले आहे। DNA अहवालातून हा मृतदेह विश्रोली येथील 22 वर्षीय काजल जितेंद्र इंगळे हिचाच असल्याचं निश्चित झालंय। घटनास्थळी मृतदेहाजवळ लोखंडी रॉड आढळून आल्याने हा अपघाती मृत्यू नसून हत्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह जाळल्याचा संशयही तपास यंत्रणांना आहे। काजल इंगळे ही अमरावतीतील गोडे हॉस्पिटल कॉलेजमध्ये खाजगी नोकरी करत होती। 31 मे रोजी ती तपोवन परिसरातील तिच्या मावशाच्या घरी आली होती। कपडे आणतो असे सांगून घराबाहेर पडलेल्या काजलचा मोबाईल त्यानंतर नॉट रिचेबल झाला आणि ती बेपत्ता झाली। दरम्यान मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी तो काजलचाच असल्याचा दावा केला होता। मात्र अधिकृत पुष्टीसाठी DNA अहवालाची प्रतीक्षा होती। आता अहवाल आल्यानंतर मृतदेहाची ओळख निश्चित झाली आहे। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, गुन्हे शाखा आणि गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाची 2 वेळा पाहणी केली आहे। तपास यंत्रणा काजलच्या मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि तिच्या संपर्कातील व्यक्तीची चौकशी करत आहे। मात्र घटनेला आठवडा उलटूनही आरोपीचा कुठलाही ठोस सुगावा लागलेला नाही। या हत्येची गूढ उलगडून आरोपींना अटक करण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। या प्रकरणाकडे आता संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागून आहे। माझं नाव सुनील सकाराम थोरात, राहणार तेजस्वी विहार कॉलनी। माझ्या साळवाची मुलगी काजल जितेंद्र इंगळे ही 31 तारखेला माझ्या घरी आली होती। ते गोडे हॉस्पिटलला काम करत होती। गोडे हॉस्पिटल ते भाड्यानं राहून ते रूम सोडली। नंतर ती माझ्या घरी आली 31 तारखेला। तर 31 तारखेला आली तर तिनं रविवारी कपडे आणतो म्हणून मोठे बा मी जाऊन येतो म्हणे। तर म्हटलं बा तू एकटी कशाला जातो, पोराला घेऊन जाय। मोठे बाबा म्हणे बा तिथून येतो म्हणे। ते गेली, तिला म्हटलं मी लवकर येतो। तर 6-6:30 वाजेपर्यंत तिची वाट पाहिली। नंतर मी तिला फोन लावले 15-20 फोन लावले। 7:30 वाजेपर्यंत तिचा फोन चालू होता। 7:30 वाजता तिचा फोन स्विच ऑफ झाला। नंतर तिच्या आईला मी फोन लावला। तिच्या आईला म्हटलं मी का बा काजल म्हटलं कपडे घ्यायला गेली, डबल आले नाही, फोन काही उचलला ना, आता स्विच ऑफ आहे। तर तिच्या आईनं म्हटलं तर ठीक आहे म्हणे, मैत्रिणीच्या घरी गेली असेल तर आम्ही येतो। तर मग आम्हाला राहून नाही झालं। तर रात्री 10 वाजता त्या घरमालकाच्या घरी गेलो तर कपडे घ्यायला काजल आली होती काय। तर त्यानं म्हटलं काजल आली नाही आहे, कपडे इथंच पडले आहेत। तर नंतर मला थोडंसं हे आलं। तर नंतर मंगळवारी ते पोलीसच्या गाड्या दिसल्या, कोणतरी जळला आहे बा पोरगी, म्हणून मी तिथं पाहायला गेलो तर तिची आई आली। आईनं तिला ओळखलं तर माझी मुलगी आहे म्हणून। तर मुलगी आहे, तिला कोणीतरी मारून टाकलेलं आहे आणि कपडे जाळलेलं आहे। आणि साहेबांना माझी हीच विनंती आहे, जो कोणी दार असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची सजा झाली पाहिजे, एवढी विनंती माझी।